Hello student, welcome back to my channel Bright Minds. In today's lecture, we are going to learn about a very important reaction in organic chemistry, aldol condensation. This reaction is especially important for class 12, NEET, JEE and even for college level organic chemistry. Okay. आज आपण शिकणार आहोत एक खूप महत्त्वाची रिॲक्शन, aldol कंडेन्सेशन रिॲक्शन. ही रिॲक्शन 12वी, नीट, जेईई आणि कॉलेज लेवलच्या विद्यार्थ्यांसाठी खूपच इम्पॉर्टंट आहे. ओके, सुरुवातीला पाहूया बेसिक इंट्रोडक्शन. व्हॉट इज aldol condensation? It is a carbon-carbon bond forming reaction that occurs between two molecules of aldehydes or ketones having alpha hydrogen in the presence of a dilute base like NaOH. aldol condensation म्हणजे काय? ही एक कार्बन-कार्बन बॉन्ड फॉर्मिंग रिॲक्शन आहे जी अशा अल्डिहाइड आणि कीटोनमध्ये होते ज्यांच्याकडे अल्फा हायड्रोजन असतो आणि जी डायल्यूट NaOH सारख्या बेसच्या उपस्थित केली जाते, प्रेझेन्समध्ये केली जाते. द वर्ड aldol comes from aldehyde plus alcohol because the product contains both these functional groups. aldol हा शब्द आला आहे aldehyde plus alcohol पासून. ओके, नेक्स्ट पाहूया reaction steps. Let's understand the mechanism step by step. First step आहे enolate formation. The base abstract an alpha hydrogen from the aldehyde or ketone forming an enolate ion. या 3 स्टेप्स दिलेल्या आहेत मेकॅनिझमच्या. पहिली स्टेप आहे इनोलेट आयन. त्यामध्ये बेस अल्फा हायड्रोजन काढतो आणि इनोलेट आयन तयार होतो. सेकंड आहे न्यूक्लियोफिलिक ॲडिशन. द इनोलेट आयन अटॅक्स अनदर कार्बोनिल मॉलिक्यूल फॉर्मिंग अल्फा बीटा हायड्रॉक्सी अल्डेहाइड और बीटा हायड्रॉक्सी कीटोन. सेकंड आहे न्यूक्लियोफिलिक ॲडिशन. हा इनोलेट दुसऱ्या कार्बोनिल कंपाऊंडवर अटॅक करतो आणि बीटा हायड्रॉक्सी अल्डेहाइड किंवा कीटोन तयार होतो. आणि थर्ड स्टेप आहे मेकॅनिझम मधील कंडेन्सेशन म्हणजेच ऑन हिटिंग. अपॉन हिटिंग अ वॉटर मॉलिक्यूल इज इलिमिनेटेड गिविंग अन अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. कंडेन्सेशन थर्ड स्टेप आहे कंडेन्सेशन म्हणजे गरम केल्यावर पाण्याचे जे ॲटम्स आहेत ते निघून जातात आणि अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड तयार होतो. म्हणजे मेकॅनिझमच्या 3 स्टेप्स आहेत. फर्स्ट स्टेप आहे इनोलेट फॉर्मेशन, सेकंड स्टेप आहे न्यूक्लियोफिलिक ॲडिशन अँड थर्ड स्टेप आहे कंडेन्सेशन. ओके, नेक्स्ट पाहूया एक्झाम्पल आहे. लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ ॲसिटल्डिहाइड. मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH3CHO. Two molecules of acetaldehyde reacts in the presence of dilute NaOH and you first get 3-hydroxybutanol aldol product and upon heating it loses water and gives crotonaldehyde CH3CH double bond CH-CHO. एक्झाम्पल्स दिलेलं आहे ॲसिटल्डिहाइडचं. त्याच्यामध्ये त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH3CHO. त्यामध्ये काय होतं, 2 मॉलिक्युल्स ऑफ ॲसिटल्डिहाइड डायल्यूट NaOH सोबत रिॲक्ट होतात. त्यानंतर प्रथम काय होतं तर 3-हायड्रॉक्सी तयार होतो आणि त्यानंतर त्याला हिटिंग केल्यानंतर क्रोटोनल्डेहाइड हे आपल्याला प्रोडक्ट मिळतो. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH3CH डबल बॉन्ड CH-CHO. यामध्ये MCQ मध्ये हा क्वेश्चन विचारला जातो, एक्झाम्पल्स ऑफ aldol कंडेन्सेशन. मग एक्झाम्पल इज ॲसिटल्डिहाइड. ओके, नेक्स्ट टाइप्स. There are 2 types of aldol reaction. First is simple aldol condensation and second is cross aldol condensation. Step wise पाहूया. फर्स्ट पाहूया simple aldol condensation. Simple aldol condensation म्हणजे सेम कार्बोनिल कंपाऊंड्स रिॲक्ट. आपण पाहू राहिलो aldol कंडेन्सेशनचे 2 प्रकार. पहिला आहे सिम्पल aldol रिॲक्शन म्हणजे सिम्पल aldol कंडेन्सेशन म्हणजे एकाच कंपाऊंडच्या रिॲक्शन, त्याला आपण म्हणतो सिम्पल aldol कंडेन्सेशन. आणि सेकंड आहे क्रॉस aldol कंडेन्सेशन. 2 different carbonyl compounds react.
क्रॉस अल्डोल रिॲक्शन म्हणजेच दोन वेगवेगळ्या कंपाऊंड्समध्ये रिॲक्शन होती. ओके. नेक्स्ट आहे uses. Aldol condensation is used in first आहे synthesis of perfumes, second आहे formation of plasticizers and third आहे manufacturing of pharmaceutical compounds. aldol कंडेन्सेशनचे काही उपयोग दिलेले आहेत. तर पहिला आहे जे सिंथेसिस ऑफ परफ्यूम्स म्हणजे सुगंधित द्रव्ये तयार करताना अल्डोल कंडेन्सेशनचा यूज केला जातो. सेकंड आहे फॉर्मेशन ऑफ प्लॅस्टिसायझर्स म्हणजे जे प्लॅस्टिसायझर आहेत ते तयार करताना अल्डोल कंडेन्सेशन यूज केलं जातं. अँड थर्ड आहे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फार्मास्युटिकल कंपाऊंड्स जे औषधी निर्मितीसाठी जे प्रोडक्ट लागतात म्हणजे काय म्हणतो आपल्याला ते मटेरियल्स ते आपल्याला अल्डोल कंडेन्सेशनचा यूज केल्यावर आपल्याला मिळतं. ओके. तर म्हणजेच ही होती पूर्ण अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शनची माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. बाय.